2 ते 3 महत्त्वाच्या अनाउन्समेंट आहेत, मी का तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. खरं तर सुपर सिक्सच्या मॅचेस कशा असतील तर त्याच्यासाठी आपण ड्रॉ करणार आहोत. या गोष्टीकडे लक्ष वेधूयात. सुपर सिक्ससाठी ड्रॉ केला जाणार आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन दोस्ती 11 आणि स्वर्गीय संभाजी वॉरियर्स. टॉससाठी आहे. स्वर्गीय संभाजी वॉरियर्स आणि दोस्ती 11 दोन्ही टीम कॅप्टन. झाला टॉससाठी आहे. नेक्स्ट मॅच श्री मित्र मंडळ आणि रामदास शिवाय प्रतिष्ठान. टॉससाठी आहे. श्री मित्र मंडळ आणि रामदास शिवाय प्रतिष्ठान. टॉस करण्यात येईल. रामदास शिवाय प्रतिष्ठान आणि श्री मित्र मंडळ आणि रामदास शिवाय प्रतिष्ठान. टॉससाठी आहे. दोन्ही टीम कॅप्टन. रामदास शिवाय प्रतिष्ठान टीम कॅप्टन आलेला दिसतोय. श्री मित्र मंडळ कॅप्टन टॉससाठी या. सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. 53 धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग करायचा एक मोठं टार्गेट म्हणता येईल सकाळच्या सत्रामध्ये. परंतु SV थंडर्स ची आघाडीची जोडी ही कमी नाही आहे. रितेश यादव आणि त्याच्या साथीला प्रतीक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. खोलात टाकला होता बॉल. यष्टी रक्षकाचा भेद घेतोय. डेटला हिट केलंय. पंचांनी याच गोष्टीकडे लक्ष वेधलंय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू चांगल्या डाटणीचे पाहायला मिळाल्यात. खोलवर टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पहिला सामना सकाळच्या सत्रातला चालू असताना आपण पाहत आहोत. दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं आहे कारण टेबल टॉपल भरण्यासाठी ही महत्त्वाच्या या मॅचेस आपण पाहतोय आणि ज्यामध्ये रितेश यादव आणि प्रतीक ठाकूरच्या खेळाचा संपूर्णतः इथे कस लागणार आहे. भावेश उल्वेकरने सुरुवात दमदार करून दिली होती पूर्वार्धामध्ये. इनसाइड आउट. वॉट एफर्ट. एक्सिलेंट एफर्ट इथे पाहायला मिळाले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगले एफर्ट पाहायला मिळाले शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. मी म्हणेन संघासाठी 3 धावा रोखल्या गेल्यात. भावेश उल्वेकर थोडासा वाईड उभा होता. लॉंग ऑफला त्याला तैनात पाहायला मिळालं. सिंगल आली. 3 चेंडूवरती केवळ 1 धाव आली आहे. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये निसंशयपणे ही कमकुवत आणि डळमळीत सुरुवात म्हणता येईल कारण पूर्वार्धातील पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार पाहायला मिळाले होते. भावेश उल्वेकरने पहिला बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार ठोकला. दुसरा चेंडू स्लॉक स्वीप करत असताना पॅडल स्वीप करत असताना फाईन लेगला चौकार त्याने ठोकला आणि तिसरा चौकार मिड विकेटला आला होता त्याच्या बॅटमधून. चौथ्या बॉलवरती जो दुर्भाग्यवश बाद होत असताना पाहायला मिळाला होता. परंतु उत्तरार्धामध्ये 53चा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात पहिल्या 3 मध्ये केवळ 1 धाव आलेली पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी लडखडती झाली आहे. गणेश वत्रे प्रतीक ठाकूर साठी आडव्या बाटने केला. क्षेत्ररक्षक तैनात. चेडूच्या खाली मॅचची गोल्डन विकेट. कॅप्टन आउट. प्रतीक ठाकूर बाद. आपण टॉस करतो आहोत. श्री मित्र मंडळ आणि त्याच्या अगेन्स्ट रामदास शिवाय प्रतिष्ठान आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने आणि त्यांच्या जन्म ही स्पर्धा आपण सातत्याने गेले 6 पर्व पाहतोय. टॉस करण्यात येतं. अरविंद डेकळे साहेब यांच्या शुभ हस्ते. टेल इज अ कॉल. टेल आला. टॉस जिंकला श्री मित्र मंडळ टीमने. अरविंद डेकळे साहेब काय म्हणाल? हा जन्मदिवस आहे. अक्षय टॉस जिंकलायस.
डू ऑर डायची मॅच आहे, आता तुम्हाला जिंकणं मच निडेड आहे. अशा परिस्थितीमध्ये काही चेंजेस केलेस का आणि टॉस किती इम्पॉर्टंट होता तुझ्यासाठी? सकाळचं सत्र आहे, टॉस खूप इम्पॉर्टंट होता. समोरच्या टीमला कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. काही चेंजेस करतो तुझ्या साईडमध्ये? हो, अभि शिंदे आमचा 3 दिवस अवेलेबल नव्हता, तो आज अवेलेबल आहे, तर आम्ही नक्कीच त्याला चान्स देऊ. कॅमेरामन या खेळाडूला फोकस करा. गेल्या वर्षीचा बायकर मॅन आहे, परंतु या वर्षी तो परफॉर्मन्स तितका पाहायला मिळाला नाही. अक्षय, या महत्त्वाच्या मॅचमध्ये आम्हाला पुन्हा एकदा तो अक्षय पाहायला मिळेल का? नक्कीच प्रयत्न असतील चांगला खेळ करण्याचा, करू चांगला खेळ. कितपत रोखायच्या प्रतिस्पर्ध्याला? 40-45 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा आहेत तुम्हालाही खूप साऱ्या. सुहास, सुहास, सकाळचं सत्र आहे, एक तुमच्याही नावावरती बाईक आहे. 2025-24 थोडंसं वेगळं होतं. 26मध्ये आपण आहोत. फिजिकल तितकासा फिट वाटला नाहीस, परंतु आज हा सामना पाहता कितपत धाव बनवण्याचा प्रयत्न राहील आणि सुहास करे आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल का त्याच दोषात? हो, नक्कीच प्रयत्न करेल. आणि सकाळचं सत्र असं काय नाही आहे, मॉर्निंगला प्रॅक्टिस पण खेळाडू करत असतात. हा एक माइंडसेट आहे. 50-55 प्लस आम्ही रन करण्याचा प्रयत्न करू. वेल सेट सुहास, कारण सकाळी प्रॅक्टिस खूप सारे जण करतात. कळंबोली प्रीमियर लीग थोडंसं पाठीमागे आहात आणि जिंकणं किती इम्पॉर्टंट तुमच्या संघासाठी? कळंबोली प्रीमियर लीग आम्ही भरपूर मिस करतो. जिंकणं आम्हाला खरंच इम्पॉर्टंट आहे आणि आमच्यासाठी ही मॅच सुपर 6ची मॅच असल्यासारखी आहे. इथं जर आम्ही हारलो तर आमचं अस्तित्व संपुष्टात येईल. चला, शुभेच्छा आहे तुम्हाला. न्यूज फ्रॉम द डॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला श्री मित्र मंडळ टीमने. द वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. स्काय विजन LED, चला आपण देखील त्वरित उपस्थित व्हा आणि LED चालू होत्या. यावेळेचा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. रॉंग एंडला फेकी पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण ही रन्स इथून कंप्लीट होते. तीन धावा दाबलकावरती आहेत आणि जिथे मात्र एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे. 3-1 SV तंड संघ बॅटिंग करतोय मैदानावरती. पहा, पुढे 3 संघ पुढे येणार आहेत, या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. 3 संघ पुढे येतील आणि ज्यामधून आपण तिथेही ड्रॉ करणार आहोत, याकडे लक्ष वेधूयात. आणि ड्रॉ कसा असेल, एक चिठ्ठी उचलली जाणार, जी मात्र 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, एक चिठ्ठी राहील, मग तिला बाय दिली जाईल. बाय अर्थात त्यांना खेळणं इम्पॉर्टंट आहे. 4 जिथे मात्र आपण पाहिलं तर 3 चिठ्ठ्या येतील, एक चिठ्ठी थोडी बाजूला राहील. तदनंतर ज्या 2 चिठ्ठ्या राहणार आहेत त्यांची मॅच खेळवली जाईल. ज्याच्यामध्ये जो जिंकेल, त्या 2 सामन्यामध्ये जो जिंकेल, अर्थात हे सुपर ओव्हरचा ठराव आहे. मी ज्या मॅचेस तुम्हाला 3 चिठ्ठ्यांचा सांगतोय, या सुपर ओव्हरच होणार आहेत आणि त्याचे रन कन्सिडर केले जाणार नाहीत. त्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाणार नाही. सुपर ओव्हर राहील. 3 चिठ्ठ्या राहणार आहेत, त्यामधली एक चिठ्ठी जिला बाय असेल तिला बाय अर्थात बाजूला ठेवली जाईल. ज्या 2 राहिल्या त्यांची मॅच होईल सुपर ओव्हरची. जो जिंकेल, जी बाजूला चिठ्ठी ठेवलेली आहे त्याच्याबरोबर सामना होईल आणि जो तिथे जिंकेल तो क्वालिफाय करेल. सर्वांना क्लिअर असावं अशा अपेक्षा करूयात. सुपर 6च्याही चिठ्ठ्या काही वेगळ्या आहेत, ते मी निश्चित सांगेन. बॅटची लिडिंग एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक पोचला, झेल टिपला. इथे मात्र SV तंडस या टीमला आणखीन धक्का लागला. फलंदाज बाद. प्रेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. सचिन पोपेटाने अफलातून झेल टिपलाय. आज मला वाटतं ना, पोपेटा परिवार पेठूनच उठलाय जणू काही. कारण पूर्वार्धामध्ये तुम्ही जर का पाहिलं ना, काय बॅटिंग गेली होती. स्लॉक स्वीप जो मात्र पाहायला मिळाला प्रणय पोपेटाचा, त्याने ऑन साईडला अफलातून बॅटिंग केली. 19 बॉलमध्ये 32 धावांची 33 धावांची इनिंग ही वाखाणण्याजोगी आहे. आज पोपेटा परिवार अगदी मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डायच्या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 3-2 फलंदाज बाद झाले. पोपेटा परिवाराचा मी उल्लेख केला आणि स्क्रीनवरती तुम्ही दिनकाजी पोपेटा साहेब यांना पाहत आहात. काळ भैरवाचा आशीर्वाद आज पाठीशी घेऊनच पोपेटा परिवार
मैदानावरती आला आहे आणि काळभैरवाचा पाठीविषयी असणारा आशीर्वाद, कारण प्रणयची बॅटिंग तुम्ही पाहिली. आज जो खेळ पूर्ण 6व्या पर्वामध्ये प्रणय बोपेटाने केला नाही ना, तो सर्वाधिक उत्तम खेळ त्याने आज साकारला. 19 बॉलमध्ये 33 नॉट जिथे बॅटिंग केली त्याने, त्याचे स्लॉग स्वीप, त्याचे पॅडल स्वीप, त्याच्या बॅटमधून निघणारे षटकार. शेवटच्या क्षणाला CIDने तो झेल टिपला नसता तर तोही ऑलमोस्ट बॉल बाहेर गेला होता. 3-2 धावफलकावरती 3 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. मिलिंद सर आपले हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग. रोशनजी कदम, राजेजी टेंबे आपलंही हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. पाच धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. आणि खरं तर पंचांची बाब ना मी कौतुक या गोष्टीसाठी करेन ना, मग राजेश टेंबे असतील, रोशन कदम असतील, मिलिंद पाब्रेकर असतील, किंबहुना अगदी त्याच वेळेला प्रभात अंबोरे असतील, मनीष शर्मा असेल, संदीप ठुबे असेल. उसळी घेणारा बॉल, यश रक्षकाचा भेद घेतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट. रन्स कंप्लीट झाली आहे. धाव इथूनही पाहायला मिळते. एक येत असताना पंचांचा इशारा, हा व्हाईट बॉल आणि +1, एकंदरीत 2 मिळतील. परंतु 6व्या पर्वामध्ये जर का योगेजी वाघ आपण पाहिलं ना, तर पंतांच्या खेम्यामध्येही आनंदी आनंद आहे. कारण आज प्रतिस्फोटच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाची पंचांना टी शर्ट देण्यात आल्यात. एक वेगवेगळा युनिफॉर्म त्यांच्यासाठी आहे. 7 बनल्यात. 2 फलंदाज बाद. 53 धावसंख्येचा पाठलाग मैदानावरती चालू आहे. टायमर ऑन आहे, याच्याकडे लक्ष वेधूयात. रितेश यादव आणि त्याच्या साथीला अमर चोपडे मैदानावरती. आठ धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. सुरेश मोहिते 2 चेंडूमध्ये 5 धावा आणि 1 विकेट त्यांच्या नावावरती राहिली आहे. SB थंडर्स या टीमला 22 बॉल आणि 45ची गरज. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेईल. बॉल प्ले मध्ये आहे हे सांगण्याचा प्रयत्न पंतांनी केला आहे. उजव्या यष्टीच्या जास्तीचा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डॉट बॉल येतोय. खरं तर एक महत्त्वाचा सामना इथे जिंकणं गरजेचं आहे. विन ही मच नीडेड आहे. सुहास करेने सांगितलं, हे खऱ्या अर्थानं सकाळचं सत्र हा तुमचा एक वेगळा माइंडसेट आहे. सकाळ दिवस रात्र असं काही नसतं क्रिकेटमध्ये. लोक सकाळी प्रॅक्टिस करतात, रात्रीही प्रॅक्टिस करतात. तुमचा माइंडसेट चांगला असायला हवा. इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल लॉंग ऑफला केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल येते आहे. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन. जोखीम बरी होती. DRSचा कॉल करण्यात आलाय. नो बॉल आहे. परंतु इथे रन आउट की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. आउट की नॉट आउट या पण अरविंद ढेकळेंना पाहतोय. बड्डे बॉय आर्या. खरं तर या कळंबोलीने अरविंद ढेकळे कमी, परंतु आर्या म्हणून त्यांच्याकडे आवर्जून पाहिलं. बड्डे बॉय तुम्हाला पाहायला मिळतात. आता स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहतात. खरं तर नाईट टुर्नामेंटमध्ये आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी बाईक जिंकणारा हा ओली आहे. साईड कॅमेरा अँगलने आपण या पाहतोय. साईड कॅमेरा अँगलने पाहिलं जाईल, कारण महत्त्वाची मॅच आहे. कोणत्याही संघावरती कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होणार नाही याकडे कल पाहायला मिळालाय. आठ धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. 8-2.
संदीपजी डुबे, संदीपजी डुबे कुठेही असाल कृपा लवकर संपर्क साधा. संदीपजी डुबे आपणही थोडं लवकर संपर्क साधा. निर्णय थोडासा प्रलंबित आहे, या थोडा संपर्क साधा. विविध कॅमेरा अँगलने आपण या गोष्टीची शहानिशा करतोय, कारण प्रथम दर्शनी या खेळाडूच्या अडचणी वाढल्यात या तर क्लिअर आहे, परंतु 12व्या खेळाडूला अलाउड नाही आहे. 12वा खेळाडू गेला तर पेनल्टी खाईल. 12वा खेळाडू तिथे गेला तर पेनल्टीज पात्र राहाल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. नो बॉलचा DRS अवेलेबल नाही आहे. नो बॉल चेक केला जाणार नाही. रनआउटचाच पाहिला जातो. नो बॉल आहे, पंतांनी हे सांगितलंय, नो बॉलसाठी DRS घेतला जाणार नाही आहे. कळंबोली प्रीमियर लीग याचा आज शेवटचा आणि अंतिम दिवस. 26 जानेवारी. गेल्या वर्षीपर्यंत स्पर्धा 3 दिवस होती. यावर्षी 4थ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आलेली पाहायला मिळते. इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला जेवण आहे. आउट, फलंदाज बाद. पहा, प्रथम दर्शनी आम्हालाही भासून गेलं होतं, परंतु इनपुट सर्वांचं घेणं गरजेचं होतं आणि ते आपण घेतलंय आणि फलंदाजाला इथे आउट घोषित करण्यात आलंय. रनआउट आहे. स्क्रीनवरती पहा, बॅट ड्रॅग ज्या वेळेला केली त्यावेळेला लाईनच्या जवळपासही दिसत नाही आहे आणि त्या कारणास्तव इथे फलंदाज बाद दिला गेलेला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती जाता जाता रितेश यादव आणि अगदी त्याच वेळेला बॅटर बाद झालाय अमर चोपडे. जाता जाता तुम्ही पाहू शकता लाईनच्या जवळपासही बॅट ड्रॅग झालेली नाही आहे आणि त्या कारणास्तव हा खेळाडू इथे बाद देण्यात आला. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 10 फलंदाज बाद झाले आहेत, ते 3. नऊ धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय महेश जगताप. कोलातला बॉल होता, इथे मात्र हवेमध्ये राहिला. फ्री हिटचा बॉल, परंतु ऑपॉर्च्युनिटी रितेश यादवने देखील मिस केली आहे. मागील बॉल नो राहिला होता आणि या बॉलवरती एक सिंगल येते. संघाची धावसंख्या 10 बनली आहे. 11 चेंडूचा खेळ संपला. 10-3. येणारे चेंडू इथून शेष राहिले. पंच 4च बॉल झाले. धावफलकावरती धावा आहेत त्या 10-3 फलंदाज बाद. एकच मिनिट थांबा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 11 झाल्यात आणि 3 फलंदाज बाद. अकराला 3. विजयासाठी अजूनही 42ची गरज. यावेळेचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. काय फटका होता. हाफ ट्रॅके टाकण्याचा प्रयत्न बॅकफुटला आला रडारमध्ये आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. महेश जगताप षटकाराला त्यांच्या बॅटमधून 17 धावा दाबलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17ला 3. विजयासाठी अजूनही 36ची गरज राहिली आहे. येणारे 19 बॉल आणि विजयासाठी अजूनही 36ची गरज. सतरा धावा दाबलकावरती 3 फलंदाज बाद. येणारे 19 बॉल आणि 36ची आवश्यकता राहिली. सकाळचं सत्र असं काही नसतं. हा तुमच्या मनाचा खरं तर एक सर्वाधिक मोठा व्यायाम आहे. षटकार येत नाहीत असं आपण जी चर्चा करतो ना, सुहास करणे या गोष्टीकडे चांगलं लक्ष वेधलं. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कमबॅक चांगलं झालं फायनली. 18 बॉल आणि विजयासाठी आता मात्र 36ची गरज. 12च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. स्कोर कार्डवरती बनल्यात त्या 17. 3 फलंदाज बाद एसबी थंडर्स टीम. अठरा बॉल आणि 36ची गरज. महेश जगताप 2 बॉल 6 वरती ते नॉट आउट बॅटिंग करतात. 6 बॉल 3 वरती रितेश यादव बॅटिंग करतात. पहा 2 ओव्हर साठी तुम्ही 11 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. पाणी मैदानावरती गेलं, आपण ब्रेक घेतलाय. रितेश यादव टायमर 11 मिनिटं सांगतोय. टायमर स्टॉप आहे. प्रणय पोपेटा सर्वोत्तम खेळ त्याच्या बॅटमधून आज पाहायला मिळालाय. टायमर स्टॉप केलेला आहे. 11 मिनिटं झाली आहेत आणि 12वा पाहतोय. टायमर स्टॉप आहे कारण पंचांचा नाश्त्यानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय. आमचे स्वतः रोशनजी कदम यांना तुम्ही पाहताय, त्यांच्या चेहऱ्यावरचा स्मित असे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 77वा प्रजासत्ताक दिन आणि आज भारतामध्ये संपूर्ण प्रत्येक राज्य गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धापलकावरती 17. 3 फलंदाज बाद. भावेश उलवेकर. 18-36. पहिलाच बॉल रितेश यादव. रितेश यादवच्या बॅटला आता कुठे ना कुठेतरी भगदाड लागलंय की काय. 7 बॉल केलाय तो. 3 धावा केवळ त्याच्या बॅटमधून आलात. 7 बॉल मध्ये 3 धावा. रितेश यादव एक स्ट्रोक मेकर बॅटर आहे. त्याला या साऱ्या ज्या गोष्टी झाल्यात ना त्या विसराव्या लागतील. मोठी फटकेबाजी करावी लागेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा पुन्हा दिशाहीन राहील बॉल. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष कौतुक करतो आहोत. इथे ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि मोलाचा वाटा राहिलाय त्यामधून संपूर्ण आयोजन समितीमध्ये चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळालं. परंतु रिद्धी सिद्धी इव्हेंट्स आणि फायरवर्क्स यांचंही आम्ही कौतुक करू. आज पुन्हा एकदा फायरवर्क्स पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल रितेश यादव चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. षटकार ठोकला त्याने. अफलातून स्ट्रोक. षटकार. रिद्धी सिद्धी फायरवर्क्सचा मी नुकताच उल्लेख केला आणि संपूर्ण त्यांची टीम देखील दाखल होते. षटकाराला ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर सफल झाला. परफेक्ट मिडल गेलाय. ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते. 24ला 3. 24 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. 16 बॉल आणि 29ची गरज. आने वाली 16 गेंदे और जीत के लिए 29 की जरूरत. 16 चेंडू आणि 29 धावा.
खोलातला बॉल बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल रन कंप्लीट, लेग बाईस. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये जिथे एक एक धाव जिकरीचं काम केलं जाणार आहे, एक एक धाव महत्वाची आहे, एक एक धाव इव्हेंटफुल राहणार आहे. कारण काही वेळेला विकेट गमावल्या जातात, काही वेळेला षटकार आणि चौकार येतात, काही वेळेला आपण पाहिलं तर सातत्याने धावा थांबवल्याही जातात. 13 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ खर्च केला आहे सुरेश मोहिते आणि टीम. 13 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहात. पेनल्टी स्वरूपामध्ये जर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये बोलावला गेला तर तुम्हाला ते जास्तीचं त्रासदायक होईल. आणि राम हसबे आपण केवळ एक क्षेत्ररक्षक घेत नाही आहोत. 20 मिनिटामध्ये जर का 4 ओव्हर कंप्लीट झाल्या नाहीत तर एक क्षेत्ररक्षक आहे. 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर कंप्लीट झाल्या नाहीत तर आणखीन एक क्षेत्ररक्षक आहे. अर्थात हा जो तुटवडा आहे ना तो सर्वाधिक जास्तीचा आहे. धाव फलकावरती 25 आहे. 3 फलंदाज बाद झालेत. एकेरी धाव येते 26 बनल्या. येणारे 14 चेंडू आणि 27 ची गरज. 14 चेंडू आणि 27 धावा. सकाळचं सत्र डीजी पोपेट अँड कन्स्ट्रक्शन संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. काळ भैरवाच्या आशीर्वादाने संघ मैदानावरती दाखल झालाय. आज सोमवारचा दिवस आहे आणि हा काळ भैरवाचा दिवस म्हणून मानला जातो. पुढचा चेंडू रिवर्स, ग्रेट स्ट्रोक, रितेश यादव चा धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. षटकार आला. ऍक्शन रिप्ले बा लवकर रीड केलं, बॅट उलटी गेली आणि रितेश यादव. चारच आहे, पंतांनी चौकार दिलाय. चौकार आहे. सीआयडीने आधीच सांगितलं होतं, स्क्रीनवरती तुम्ही पाहाल सीआयडीने आधीच सांगितलं चौकार आहे म्हणून. वेगाने टाकलाय, इनसाइड आउट केला, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, रन्स मिळतील 4. रितेश यादवची आता गाडी टॉप गिअर मध्ये, चौकार. 17 वरती 2 नॉट आउट. 11 बॉल त्याने फेस केलेत. 34 ला 3 आहेत. येणारे चेंडू इथून पुढे 12 राहिलेत. लक्ष मोठं होतं, ते आव्हान ठेंगणं केलं रितेश यादवने. हा रिव्हर्स वरचा चौकार. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. रितेश यादव चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. 2 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आला. हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पहा, ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हा कव्हर ड्राईव्ह, क्रीजचा वापर चांगला केला त्याने. पुढे सरसावला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला आणि एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्डला भेदणारा हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 12 बॉल 19 ची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा. 12 बॉल आणि 19 ची गरज. सामना आता रंगातच येऊन पोचलाय. 26 जानेवारीचा दिवस आहे. अरविंद ढेकळे याचा जन्मदिवस. प्रजासत्ताक दिन अगदी संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा करण्यात येतोय. हा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. थोड्याच वेळामध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील साजरा करणार आहोत. फलकावरती धावा बनल्यात त्या 34. 3 गोलंदाज बाद, 34 ला 3. गोलंदाजी मार्कमध्ये रोशन उतेकर. रोशन उतेकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. पंकज रावत आमच्या सोबत आहे. रोशन उतेकर आलाय. पंकज रावत म्हणत असतील, रोशन उतेकर तू कुछ कर. खोलातला बॉल फॉलो केलं होतं बॅटरला. ऑन साईडला महेश जगताप खेळण्याचा प्रयत्न करत होता. सिंगल येते. संघाचा धाव संख्येमध्ये भर. 35 बनल्या. 11 बॉल 18 ची गरज. 11 चेंडू आणि 18 धावा. सामन्यामध्ये पलटवार होत असताना पाहायला मिळाल्यात. कमबॅक करायचं तर रोशन उतेकरला छोटा पॅकेट आहे. गोलंदाजी चांगलीच करावी लागेल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. 17 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ खर्च केलेला आहात. 20 मिनिटं उलटाटून गेले तर तुम्हाला
पेनल्टी देण्यात येईल. दिनेशजी भोईर याच्याकडे आम्ही लक्ष वेधू. 17 मिनिटं आणि 22 सेकंद उलटलेत. आमच्या आणखीन एक अंपायर आज इन अँड ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. एक नव्हे 2 ऑफिशियल आहेत मैदानाच्या आतमध्ये. 35ला 3, 2 ऑफिशियल मध्ये 1 ऑफिशियल अर्थात राजन सोना आणि दिनेश भोईर. 17ला नॉट आउट आहे बॅटर रितेश. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हा डॉट बॉल आलाय. 10 चेंडू आणि 18ची गरज. 10 बॉल 18. सामन्यामध्ये पकड मजबूत केली जाते का ते पाहणं तितकंसं गरजेचं राहील. कारण एका बाजूला आपण पाहतोय डीजी पोपेट अँड कन्स्ट्रक्शन्स, त्याचा अगेन्स्ट SV थंडर्स. टॉस जिंकला होता तो अर्थात डीजी पोपेटा. SV थंडर्सने टॉस जिंकला होता आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कोलातला बॉल समोर केलाय. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगल येते. केवळ एक किरदाब आली आहे. सामन्यामध्ये पकड पुन्हा 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 मजबूत होतीये. प्रत्येक धाव पहा किती महत्वाची आहे. येणारे 9 बॉल आणि 17ची गरज. 9 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाजी चांगली झाली आहे रोशन उतेकर. 3 चेंडू खर्च हाता आलेत. 2 धावा त्याने खर्च केल्यात. विकेटचा राखाणा भरणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. विकेट जर का आली, क्रिकेटचं पूरक समीकरण सांगतं विकेट आली की धावा थांबतात. नवीन येणाऱ्या बॅटरवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यात येऊ शकतो. पुढचा चेंडू लोअर फुल टोस उजव्या यष्टीच्या बाहेर होता. सिंगलचा प्रयत्न, नॉन सायकरिनकडे फेकी. स्वेअर झाली फेकी. धावा मिळतील त्या 2. या चुका होत आहेत. ही आवश्यकता होती का हा थ्रो करण्याची? कारण एक सिंगल तर गेली होती मुळात. याच गोष्टीचा उल्लेख पाहायला मिळतोय. धावफलकावरती 38 आहेत. 3 फलंदाज बाद. विथ द बॅट आली आहे. येणाऱ्या 8 बॉल आणि 15ची गरज. 8 चेंडू आणि 15 धावा. चिंता वाढली आहे. चिंता वाढली आहे SV थंडरची. चिंता वाढली आहे डीजी पोपेट अँड कन्स्ट्रक्शन टीमची. जिंकणाऱ्या संघाचं अस्तित्व कायम राहणार आहे. पराभूत झालेल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. योगीजी जाधव जिंकते जगराज सिंग डिलॉंग यांच्या मालकीचा संघ SV थंडर्स या टीमला तुम्ही पाहताय. तर अगदी त्याच वेळेला दिनकर शेठ पोपेडा साहेब यांच्या मालकीचा संघ डीजी पोपेट अँड कन्स्ट्रक्शन्स. 8ला 15. आडव्या बॅटने ऑन साईडला गॅप शोधला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतोय. गणेश वत्रेला आपण पाहिलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. इथे जर का मागील बॉलवरती केवळ एक सिंगल गेली असती तर कदाचित या 2 वाचल्या असत्या. कारण बॅटर तो स्ट्राईकला आला. तिथे 2 आल्या. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 40 आहेत. 7 बॉल 13ची गरज. 7 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला डावकुऱ्या दादा महेश जगताप. 19 मिनिटं तुम्ही घेतलेत. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा आहे. 1 मिनिटात टाकायचा आहे. 7 बॉल 13ची गरज. रोशन उतेकर. बॅटची लिडिंग एज. राजन सोना चेंडूच्या खाली. झेल टिपला. फलंदाज बाद. 6 बॉल 13. स्क्रीनवरती तुम्ही आदरणीय दिनकर शेठ पोपेडा साहेब यांना पाहत आहात. 6 बॉल आणि विजयासाठी 13ची गरज राहिली या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 बॉल 13ची गरज. सुपर 6 पेक्षाही महत्वाच्या लढती आहेत आणि जिथे मात्र
एस व्ही थंडरचा डगआउट तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. एस व्ही थंडर्स प्रतीक ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर तितकासा काम आणि कूल नाही आहे तो सध्या त्या घडीला, कारण मॅच जिंकणं गरजेचं आहे. सामना इथे जिंकायचा आहे. येणारे चेंडू शेष राहिले 6-6 मध्ये 13ची गरज. चला घाई करा, स्टॉप वॉच ऑन आहे. 20 मिनिटं होऊन गेली आहेत. चला घाई करा. थोडी घाई करा. आज 7:48 बॉल पडलाय. कळंबोली क्रिकेटने सर्वाधिक मोठी उपलब्धी मिळवली आहे. पहिल्या दिवशी 10:15 बॉल डिलिव्हर झाला. दुसऱ्या दिवशी 8:15 बॉल डिलिव्हर झाला. तिसऱ्या दिवशी 7:58 बॉल डिलिव्हर झाला. आज चौथा दिवस आहे. आणखीन मोठी उपलब्धी 7:48 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. स्कोर कार्डवरती 40 आहेत. 4 फलंदाज बाद, 6 बॉल 13. रितेश यादव स्ट्रायकर एंडला, गोलंदाज गणेश वत्रे. 6 बॉल 13. चला घाई होऊ द्यात, घाई होऊ द्यात. एका तासापेक्षा जास्तीचा वेळ उलटून गेला या मॅचला. थोडी घाई करा. 6 बॉल 13. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक नाही आहे. स्वीपर कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. फलंदाज रितेश यादवचा तडाखा, चौकार. पहिल्या 7 बॉलमध्ये 3 वरती नॉट आउट असणारा बॅटर पुढच्या 7 बॉलमध्ये 19 धावा बनवल्यात. रितेश यादव एखाद्या कारंजाप्रमाणे बॅटिंग करतोय. उसळणं आणि कोसळणं हे त्याला चांगलं ठाऊक आहे. कधी उसळायचं आणि कधी कोसळायचं आहे ह्या रक्तामध्ये आहे त्याच्या. रितेश यादव मैदानावरती 14 बॉल 22 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. पहिल्या 7 मध्ये 3 वरती होता फलंदाज. पुढच्या 7 मध्ये त्याने 19 बनवल्या. 22 ला तो नॉट आउट. 44 ला 3. येणारे 5 बॉल 9 ची गरज. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 बॉल 9. कुलातला चेंडू ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. राजन सोना वेगाने एक सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. इथे सेकंड रन कंप्लीट होईल. येणारे चेंडू राहिले ते 4 बॉल आणि 7 ची गरज. 4 बॉल आणि 7 धावा. चार बॉल 7. 15 वरती 15 बॉल आणि 24 वरती नॉट आउट रितेश यादव. सूरज राम अद्याप स्ट्राईक त्यांना मिळालेली नाही आहे. चला घाई व्हायला हवी. येणारे बॉल राहिले 4 मध्ये 7 ची गरज. मैदानावरती रितेश यादव 1 तास बॅटिंग करतोय. 1 तास लढतोय तो. चांगली फलंदाजी केली आहे. डगमळला नाही, डळमळला नाही. मैदानाच्या आतमध्ये कोणते प्रेक्षक त्याने घेतलं नाही. त्याला ठाऊक आहे सामना इम्पॉर्टंट आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे. धक्के दिले गेले अपोनंट टीमकडून. सातत्याने विकेट गमावल्या गेल्या, परंतु हा खेळाडू थांबला नाही. चांगली बॅटिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये केली. रितेश यादव. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद आहे या खेळाडूचे. चांगला खेळ त्याने साकारलाय. 4 बॉल 7 ची गरज. 4 चेंडू आणि 7 धावा. रिवर्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक फटका दर्जेदार. रितेश यादव बबुआ चौका ठोकतोय. ऍक्शन रिप्ले पहा. हा जो स्ट्रोक लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट केला चौकारामध्ये. दात चावूनच मारला होता बॉल त्याने. तर तुम्ही पुन्हा एकदा जिथे हा षटकार चौकार पाहाल ना जवळ क्लोज कॅमेरा अँगलने, तर रितेश यादवने दात चावून मारला होता. संघाची धावसंख्या पहा. क्लोज कॅमेरा अँगल. पीटीसी दात असे चावले आणि तदनंतर मारला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. 50.
फ्लोअर फुलटूथ बॉल ऑन साईडला हलक्या हाताने केलाय. सिंगल येईल. दुहेरीचा प्रयत्न. रितेश यादव धावतोय तो जीवाच्या आकांताने. 2 आल्या. मॅच मध्ये पकड मजबूत. 2 बॉल आता मात्र 1ची गरज. 2 चेंडू आणि 1ची गरज. 17 बॉल 30 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय प्रणय पोपेडाला. तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आज खेळी व्यर्थ जाते की काय. 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या 19 बॉलमध्ये. हा डगआउट्स पहा SB थंडरचा. हा डगआउट्स SB थंडरचा तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. सुरेश मोहितेला तुम्ही पाहताय. खरं तर धावा आलेल्या आहेत. 2 बॉल 1ची गरज. सामना इथूनही बनू शकतो. हार मानायची नाही. रितेश यादवला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 17 बॉल 30 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 17 बॉल 30. पहिल्या 7 मध्ये 3 बनवल्या होत्या. पुढच्या 10 मध्ये 27 बनवल्या त्याने. काय बॅटिंग गेली आज. 52ला 4 आहेत. 2 बॉल आणि 1ची गरज. 2 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी हवी आहे. रितेश उजव्या सीच्या बाहेर. रितेशला परतावा लागेल. 1 बॉल 1 बॉल 1 चेंडू आणि 1ची गरज. आता सामना कोण जिंकणार. 1 बॉल 1. सामना कुठे होता आला कुठे पहा. मी लक्ष वेधन श्री मित्र मंडळ. आपण तयार राहायचं आहे. जसा सामना संपेल त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. अक्षय सरोदे आणि टीम आपण तयार राहा. 1 बॉल 1ची गरज. 1 चेंडू आणि 1ची गरज आहे. 1 बॉल मध्ये अनेक वेळेला 6 बनतात. 1 बॉलला 5 बनते. 1 बॉलला 4 बनतात. 1 बॉलला 8ही बनतात. पूर्वाच्या दिवशी 1 बॉलला 22 पाहायला मिळाल्या. इथे 1 बॉल 1ची गरज आहे. ही बाब सर्वाधिक अवघड आहे. 1 चेंडू आणि 1ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं बॅटिंगसाठी. अजय पोपेटा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आज मी आवर्जून उल्लेख केला होता की पोपेटा परिवाराचा दिवस आहे. अजय पोपेटा DG पोपेटा अँड कन्स्ट्रक्शन टीमच्या अगेन्स्ट बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय. 1 बॉल 1 स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. 1 बॉल 1ची गरज. आपण पाहतोय कळंबोली प्रीमियर लीग. 1 चेंडू आणि 1ची गरज. DG पोपेटा कन्स्ट्रक्शन टीमचा लोकल बॉय आघाडीचा बॅटर बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. या स्क्रीनवरती तुम्ही हकीमा पाहताय. स्वतः या स्क्रीनवरती तुम्हाला DG पोपेटा अँड कन्स्ट्रक्शनचा डगआउट्स पाहायला मिळतोय. येणारा 1 बॉल 1ची गरज. गणेश वात्रे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. 1 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 1ची गरज. इथे घडलंय तरी काय. घडलंय तरी काय. प्रणय पोपेटाने थ्रो दिला अंडरम. डायरेक्ट हिट मारलं नाही. परंतु इथे SB थंडर्स अँड टीम विजेते. चला श्री मित्र मंडळ त्वरित बॅटर येऊ द्यात. रामदास शिवा प्रतिष्ठान सुहास बॅटर येऊ द्यात. सुहास बॅटर त्वरित येऊ द्यात मैदानावरती. चला बॅटर येऊ द्यात. सुहास बॅटर येऊ द्यात मैदानावरती. बॅटर येऊ द्यात मैदानावरती. प्रथमदा रामदास शिवा प्रतिष्ठान क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मैदान खाली करून घ्या. हँडशेक करायचं आहे. हँडशेक करायचं आहे. DG पोपेटा अँड कन्स्ट्रक्शन्स SB थंडर्स हँडशेक करणं गरजेचं आहे. हँडशेक करणं गरजेचं आहे. चला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना पार पडतो. स्पर्धा आपली आहे. बॅटर अजूनही आलेले नाही आहेत. रामदास शिवा प्रतिष्ठान सुहास करे बॅटर अजूनही आलेले नाही आहेत. शेवटचा कॉल अन्यथा पेनल्टी घ्याल. 12वा खेळाडू येणं बंधनकारक आहे. रामदास शिवा प्रतिष्ठान 12वा खेळाडू आलेला आहे. श्री मित्र मंडळ आपला 12वा खेळाडू आलेला नाही आहे. श्री मित्र मंडळ 12वा खेळाडू आलेला नाही आहे. चला पोचले. मी विनंती करेन दोन्ही संघ खेळपट्टीवरती उपस्थित व्हा आणि अरविंद ढेकळे आपण देखील खेळपट्टीवरती या.